हा जागतिक नियम आहे. नवऱ्यांना काही कळत नसतं आणि सगळं बायकांना कळतं. हे युनिव्हर्सल आहे. त्याच्यामुळे आपला नवरा काही जरी असला तरी त्याला फार अक्कल नाहीये असं प्रत्येक बायकोचा समज असतो. आणि काय झालं की मी एक जाहिरात केली होती आणि नंतर मुद्रा सारख्या कंपनीने ती खूप मोठी मुद्रा. हं. त्यांनी असं सांगितलं की याचं फोटो सेशन आम्हाला करायचंय तर तुम्ही चेन्नईत या. आणि त्या काळात मी स्ट्रगलर होतो आणि तेव्हा त्यांनी जे काही पैसे ऑफर केले होते ते खूप होते. मला विमान प्रवास चेन्नईपर्यंतचा आणि त्यानंतर 5 स्टार हॉटेलमध्ये राहा. हं. त्यानंतर माझ्यासाठी एक अँबॅसेडर गाडी दिली होती ड्रायव्हर सहित. तर हे मला फार धक्कादायक किंवा न झेपणारं होतं. पण मी तिथे गेलो चेन्नईमध्ये आणि तिथले ते साऊथ इंडियन एक फोटोग्राफर होते त्यांच्या स्टुडिओमध्ये ते. आणि मग ते सगळं झालं फोटोशूट तर ते पाऊण तासातच संपलं. हं. तर त्यांनी सहज चौकशी केली. म्हणले तुम्ही काय करता वगैरे. मी म्हणलं मी थिएटर करतो, रिजनल असा ॲक्टर आहे. किती पैसे घेतले असं मी सांगितले एवढे एवढे. ते म्हणले तुम्ही खूप कमी पैसे घेतले. हो. तुमचं खूप चांगलं काम आहे. तुम्ही जास्त एवढे पैसे घ्यायला पाहिजे. तेव्हा मला अरे बापरे म्हणलं थँक्यू सर असं तसं. मग ते बोलून मग आता दिवसभर काय करायचं तर मग त्या ॲम्बॅसेडरमध्ये त्या ड्रायव्हरला म्हणलं की आपण जरा हिंदू मला दाखवा. तर ते चेन्नईत हिंडताना मला एक साडीचं म्हणलं चांगलं साडीचं दुकान. हं. मग त्या एका पॉश दुकानाजवळ त्याने नेऊन 2 मजल्यांचं साड्यांचं दुकान. त्यातली एक साडी मी निवडून आपलं बायकोसाठी घेतली हं. आणि चांगली अशी. आणि मग ती घेऊन आलो तर मग घरी आलो तर मग बायको म्हणली हॅ काय साडी आणलीस रे. साडीतलं काही एक तर कळत नाही तुला हे नाही ते नाही असं. मी तिच्यासाठी एकदा कधीतरी दागिने आणले होते त्यालाही ती ओरडली. मग मी म्हणलं की आपल्याला त्यातलं काहीच कळत नाही हे एकदा अंडरलाईन केलं